जुन्या स्त्रियांना माहिती, कंदील भडकायला लागला, अंधूर व्हायला लागला की त्याची काजळी काढायची आणि मग खोबऱ्याचं तेल त्याला लावायचं, म्हणजे तो दिवा भडकत नव्हता. प्रौढ शिक्षणच्या शिक्षकाला या प्रपंचातल्या क्रिटिकल गुंतागुंती काय माहिती आहेत, त्याच्या पुस्तकातच ते नव्हतं कंदील साफ करणे. हे ग्रामीण भागातल्या स्त्रीला कळतं. दादा म्हातारी म्हणली कंदील पेटत नाही, रॉकेल ओत. शिक्षकाने कंदिलावरती रॉकेल ओतले. देवा भेटी जावया तोची एक ध्यावा चित्ते, करोणी रीते कलेवर. षडउर्मी हृदयात, षडउर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवोणी, तोची एक ध्यावा चित्ते, करोणी रीते कलेवर. तुका म्हणे खुंटे आस, तुका म्हणे खुंटे आस, तेथे वास करीतो, तोची एक ध्यावा चित्ते, करोणी रीते कलेवर. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. सकल संतांच्या, कृष्णामाईच्या, शिवरायांच्या, समर्थांच्या, गोपाळनाथांच्या चरणावरती माझा माथा नतमस्तक करत, आज निवडलेला अभंग आपल्या वारकरी संप्रदायाचा प्राण आणि कलशस्थानी शोभणारे संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी आज मुक्काम पोस्ट चिंचणेर, लिंब, तालुका, जिल्हा सातारा या पवित्र मातीत निवडलेला आहे. गावातील सगळेच मंदिरं देखणे स्वच्छ आणि पवित्र आहेत. कालभैरवाचं मंदिर, भगवान शिवसांब सदाशिवाचं मंदिर, समोर असलेली मारुतीरायाची प्रतिमा आणि अन्य काही देवी देवता. आल्या आल्याच आदरणीय हरिभक्तीपरायण श्री उमेश महाराजांनी मला या गावाबद्दलचा अल्पस्वल्प इतिहास कानावरती घातला. त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांच्या कीर्तनानं, ज्यांच्या स्वरस्पंदनानं, ज्यांच्या तालानं, ज्यांच्या साभिनय चिंतनानं आणि ज्यांच्या भावस्पर्श वाणीनं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं, असे श्रद्धेय वैकुंठवासी पितृतुल्य श्री बाबा महाराज सातारकरांच्या पूर्वजांचं हे गाव, ही ख्याती ऐकून माझं अंतःकरण भरून आलं. या गावात बहुधा बरेच लोक देशसेवेत रत आहेत, सैन्य दलात काम करतायत. हौतात्म्य स्वीकारणं, देशाच्या भूमीकरता समर्पण करणं, आगेकूच करणं आणि मातृभूमीत येऊन पुन्हा नामसप्ताहाच्या कालखंडात सक्रिय सहभाग नोंदवणं ही या गावातल्या युवकांची खासियत. तरुणी, तरुण, माता पिता, आबालवृद्ध, टाळकरी, स्पीकरवाले किशोरजी, संवादिनी वादक, माझ्या डाव्या बाजूला ज्यांची थाप मृदंगावरती पडती आहे ते मृदंग अलंकार आदरणीय श्री मदनजी महाराज पाटील. या बाजूला ज्यांनी आत्ता उत्तम स्वरात अभंगाची बांधणी केली आहे त्यांना मी धन्यवाद देतो. उमेश महाराजांनी आता महाराष्ट्रात
या गावाचा कीर्तिध्वज दादा सर्वत्र पसरवायला सुरुवात केली आहे. उखळीकर महाराज, आम्ही किंवा अजून कोणी माझ्या लेवलचे किती वर्ष आपण आता नामसप्ताहात फिरणार आहेत. देशकाल आणि वयपरत्वे, प्रवास, जागरण, अवेळी भोजन, नित्य स्पीकरचा ट्युनिंग प्रभाग, वादक वेगळे, गायक वेगळे, मंडपातले श्रोते वेगळे. प्रपंच करताना पुरीला 4-5 वर्ष घरातल्या सासू सासऱ्यांचा अंदाज लागत नाही. आम्हाला रोज एका जिल्ह्यात एका मंडपात नांदावं लागतं आणि मग जाताना ते प्रमाणपत्र देतात की 7 कीर्तनात हे बरं झालं किंवा जमलं नाही, असे 2 सर्टिफिकेट तयार असतात. कीर्तनकारांच्या भाववेदना हा एक निबंध स्वतंत्र होऊ शकतो. मला वैयक्तिक आता प्रवास आणि जागरण नको वाटतं. जवळची कीर्तन असावीत. एक कीर्तन साताऱ्यातलं केलं की 2 दिवस विश्राम असावा आणि मग सांगलीत असावं. चलता चलता कोल्हापूर, पुढे निपाणी बेळगाव करावं आणि निवांत थांबावं, अशी एक मानसिकता माझी आत्ता वर्तमानात तयार झाली आहे. फिरायचं तेव्हा अव्यवस्थेच्या कालखंडात पुष्कळ फिरलो आपण. ग्रामीण भागापासून ते तांड्यापर्यंत आणि गोव्यापासून ते नागपुरापर्यंत, बृहन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सभोवताली असलेले कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा, केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरात या सगळ्या राज्यात जवळजवळ माझं आणि माझ्या लेवलच्या जुन्या कीर्तनकारांचं जाणं येणं झालं आहे. नवीन कालखंडातल्या वादकांना आणि कीर्तनकाराला संप्रदायात चांगला काळ आला आहे. फक्त तो टिकवून ठेवणं याकरता त्यांच्यावर देवाची कृपा अपेक्षित आहे, आईवडिलांची कृपा अपेक्षित आहे. त्यांच्या परीनं ते चांगलं करतायत. कोणी मंदिराचं निर्माण करतंय, कोणी ग्रंथ प्रकाशन करतंय, कोणी गाण्यात प्रसिद्ध आहे, कोणी अभिनयात प्रसिद्ध आहे, कोणी विनोदात प्रसिद्ध आहे, कोणी पुराणात प्रसिद्ध आहे, कोणी न्यायवेदांतात मीमांसेत प्रसिद्ध आहे, तर कोणाचा गाथा पाठ आहे, तर कोणाची ज्ञानेश्वरी तयार आहे. ज्याच्या त्याच्याप्रमाणे जे ते आपापल्या पद्धतीनं स्त्री आणि पुरुष मिळून वारकरी परंपरेचं अफलातून काम करतायत. साताऱ्याला परमार्थाचा थोर वसा लाभलेला आहे. हे बीड जिल्ह्यातून मी येऊन तुम्हाला सांगणं बरं नाही, पण कानावरती माझ्या जे ते घालतो. आपणच मला एका नदी पात्रात विश्रांती घेणाऱ्या गणेशाच्या जवळ कीर्तनासाठी घेऊन गेला होतात. अंगापूर की काय गाव आहे, अप्रतिम स्थान. त्याचबरोबर गोंदवले नावाचं तीर्थक्षेत्र, खरं तर पंढरी, आळंदी, त्रिंबक, सासवड, देहूच्या मानानं ते तीर्थक्षेत्र वयानं धाकटं. ऐकताय ना, वयानं धाकटं, पण टापटीप स्वच्छता, पावित्र्य आणि व्यवस्थापन हे त्यांच्याकडनं आपण शिकावं, एवढं देखणं. त्याचबरोबर या त्रिपुटीला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या परंपरेतल्या गोपाळनाथांचं स्थान आहे. अत्यंत पवित्र गाव, तलाव आणि त्याच्यासमोर एक जगदंबेचं स्थान, असं सालंकृत स्थान. संत तुकाविप्र महाराजांची तपस्थली ती सुद्धा या सातारा जिल्ह्यात आहे. भोसल्यांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा याच पवित्र मातीत आहेत. आरफळकर, राशीनकर, सातारकर ही जी फडपरंपरा आहे त्याचे ज्ञाते लोक यात प्रभागात आहेत. त्याचबरोबर ही जावळी, पाचगणी, मोर्यांचा वंश आणि विश्वंभर बाबांच्या पासून ते आमाई तुकोबारा यांच्यापर्यंत या सातारा आणि महाराष्ट्राला परमार्थाचं धन वाटप केलं, हा अंतिम इतिहास आहे. लक्षात धरा तुम्ही. मी त्या निंबगोवे गावी कृष्णेच्या उत्सवात कीर्तनासाठी पूर्वी येत असायचो विद्यार्थी असताना. अत्यंत उत्तम उत्सव. तिथे चितळ्यांची काही घर आहेत, काही क्षीरसागर गुरुवांची घर आहेत, अन्य समाजाची काही घर आहेत. खालनं कृष्णेचं पाणी वाहत आहे, वरती फळ्या बांधायच्या लाकडी प्लायवूडच्या,
त्याच्यावरती मंच करायचा आणि हरिदासानं पगडी डोक्यावर ठेवून नारदीय कीर्तन महोत्सव संपन्न करायचा. काही वारकरी कीर्तन होत असायची. मला आठवतं भारा घायसास, मेंदळे बुवा, घाग बुवा, नारायणभाऊ जोगळेकर, कराडकर या कोकणस्थ कीर्तनकारांची कीर्तनं साताऱ्यातल्या निंबगोवे गावी होत असायची. ओझरड्याला गोकुळबुवांच्याकडं माझं जाणं येणं होतं. कृपा क्षीरसागरांनी आणि मी, आम्ही दोघांनी मिळूनच त्यांना आळंदीला घेऊन गेलो. त्याचाही नाव अलौकिक झालं. प्रवीण महाराजांनी तिकडे गुरुकुल आणि संस्था बांधली, तेही देखणं काम आहे. आणि या प्रभागात वाजवणारे चिकार बुवा असतील, माझं अजिबात भांडण नाही. पण शार्पनेस ज्याला म्हणतात, लवेला चाटीला पूर्ण हाताला आघात कसा करावा आणि कीर्तनाच्या चालीमध्ये साथीदारपण कसं असावं हे शिकावं मदन महाराजांच्याकडनं. मेस्त्रींच्या सारखी माणसं या पवित्र मातीत तयार झाली. पुंडलिक महाराज वेळुकरांनी पूर्ण मुंबई व्यापून टाकली. म्हणजे मुंबईला ज्ञानेश्वरी पारायणाची चट आणि आवड कुणी लावली असेल तर ती वेळुकरांच्या घराण्याने लावली. सेलारमामांच्या सारखा मनुष्य, असे अनंत नावं मला तुमच्या प्रांगणात पवित्र मातीत घेता येतील. परंतु आपल्या बुद्धीची कुवत आहे तिथपर्यंतच आपली कॅपॅसिटी असावी, अधिक शहाणपण करू नये. उद्धव अली कल्याणांची तपश्चर्या परळ या साताऱ्याजवळच्या सज्जनगडाजवळ झाली. दास मारुती इथेच प्राकट्य झाला. त्याचबरोबर समर्थांची तपस्थली सज्जनगड तीर्थक्षेत्र याच मातीनं ठरवलं आणि शिवसमर्थ योग महाराष्ट्राच्या उदयाला आला. सह्याद्रीच्या पर्वतांच्या रांगा आणि सगळ्यात आल्हाद देणारी मैया कृष्णा या पवित्र मातीत आहे. 12 वर्षांनी जसा सिंहस्थ कुंभ नाशिक त्रिंबकला होतो तसा एक कुंभ कृष्णेच्या काठावरती असतो. तुम्हाला ज्ञात अज्ञात असेल नसेल, वारकरी बुवांच्या पद्धतीचा विषय नाही आहे हा, एक वेगळ्या प्रकरणातला विषय. इथे जो कुंभ होतो त्याला कन्यागत पर्व म्हणतात आणि सिंहस्थ पर्व नाशिक, पण कन्यागत पर्व हे कृष्णेच्या काठावरती असतं. मी पाचगणी, महाबळेश्वर, ब्रह्मनाळ, आतळणी, कराड सगळीकडं माझं येणं जाणं झालंय. कडोलीला वगैरे तुम्ही कितीतरी ठिकाणी मला आणलंय. पण आजच्या कीर्तनात एक वेगळा आनंद आहे. ठाण्याला एक PS आहेत बुळिंग साहेब, त्यांच्या गावी मी परवा कीर्तनासाठी आलो होतो. इथे जवळच गाव आहे ते, मला आता लक्षात येत नाही. मग तेव्हाच ठरलं की चिंचणेर या गावी आपल्याला कीर्तनासाठी जायचं आहे. या गावाची खासियत पद्धती टापटीप चांगली आहे. मला भीती वाटली होती की भर रस्त्यावरचं कीर्तन आहे, मला अशक्य आहे, मला शांततेची सवय, आणि या गाड्या आल्या, हॉर्न वाजले, तर अशा कर्कशपणात मी विचारलं तरी गाडीतून उतरणाला आकाशला की सध्या मग कृष्णेला पाणी भरपूर आहे का. तुम्ही म्हणाल का तारीख देऊन कीर्तनाच्या मंडपात आनंद मिळत नसेल तर बुवानं देहांत प्रायश्चित्त स्वीकारलेलं बरं, इतरांना नाव ठेवण्यापेक्षा. तुम्ही प्रसन्न राहा. आणि तुम्ही लोक 2 कॅमेरे ठेवत चाला रे. आता हे लोक हसतायत, त्यांना कोणी माझ्या काकानी घ्यायचंय. विठाला 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 विठाला. महाराष्ट्रात कुठे जा एक तयारच आहे ते. घ्या, घेण्याबद्दल भांडण नाही, पण ज्या गावकऱ्यांचा खर्च आहे त्यांना घ्या ना. ते किती रिस्पेक्टिव्ह आहेत, किती प्रसन्न आहेत, किती झोपा घेत आहेत, कितीचं कीर्तनात मत आहे, कितींचं जळगाव झालंय, कळू द्या ना लोकांना जाणं. तो क्षण पुन्हा पुन्हा येत नसतो. त्याला इतकं सावध, गाडीला गतिरोधक, खड्डा, सैन्यात युद्ध आणि कीर्तनात कोणती चाल आहे याचा काही अंदाज नसतो. तसं कीर्तनात कधी स्माईल आणि कधी दुःख येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या सैन्याच्या सारखं सतर्क राहावं लागेल तरच जमतं, नाहीत मग एकटं चालूच आहे असं एकट्याला. सगळ्यांना घ्या, या सगळ्यांना शेवटच्या टोकापर्यंत. तिकडे जे पायरीवरती बुटासहित बसलेले सज्जन आहेत तिथपर्यंत घ्या.
विठ्ठल 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 आजच्या अभंगात परमार्थाची क्रिया करताना कुणी यावं कुणी येऊ नये या भांडणाचा वादच समाप्त झालाय. आणि वाद समाप्त झाल्यामुळं गेला वाद खंडोनी, व्यापक पण आलं विचाराच्या दिशेला. गावात कलह असेल, गाड्यांचं वर्णन मी आत्ता केलं आणि तेच पुन्हा नशिबाला आलं. चैतन्य स्वरूप प्रकाश आणि आनंद हे वारकरी परंपरेतले उपसंप्रदाय एकत्र आले आणि याचा व्यापक विचार म्हणून वारिंग वारिंग करोती इति वारकरी हा संप्रदाय उदयाला आला. या संप्रदायाचा उदय आणि विकास आदिनाथं गुरुंग वंदे कंथडीम ज्ञानसागरम, आदिनाथापासूनची परंपरा आहे. राहिला प्रश्न, परमार्थात स्त्री शक्तीला सामर्थ्य आणि प्राधान्य आहे काय? आघळ पघळ प्रवचन कीर्तन आपण सांगतो, सकळासे इथे आहे अधिकार. बुवा लोक अगदी रडून पडून कोरडं होऊन उड्या मारून किलू किलूचे टाळं छटाकावर आणून भजन करून सांगतात सर्वांना इथे प्राधान्य आहे. तर मग एका महिलेनं पत्रकारितेचं काम करताना मला अडवला आणि प्रश्न विचारला, आमचं काय? मग तिला वेदापासून प्रमाण मी संत परंपरेपर्यंत दिली. वेदातलं प्रमाण असे, एभ्यो माता मधुमत पिन्वते पयपियुषम देवरदिती रद्री बरहाहा उक्त शुष्मान वृषभराम स्वप्न सस्त्वाम आदित्याम अनुमदा स्वस्त ए. रघुवेदांतर्गत मंडलातला शांती सुक्तातला मंत्र आहे, कळण्यासाठी सांगतो तुम्हाला. आणि या मंत्रानं डिटेक्ट केलंय की सगळ्यांना इथे प्राधान्य आहेच, पण त्यातली त्यात यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, स्त्री शक्तीचा सन्मान आपल्या वेदानुमोदित तत्वज्ञानानं केलेलाच आहे. याला पुष्टी करणारा पूजेतला सगळ्यांच्या पाठातला मंत्र आहे, मातृदेवो भव, आणि सेकंड क्रमांकाला पितृदेव भव. हेच ट्रान्सलेशन संस्कृतमध्ये आलं, वेदातून संस्कृतात आलं. आणि मग माताच कमला देवी पिता देवो जनार्दना हा मंत्र उदयाला आला. तुम्ही जागेत ना सगळेजण? माताच कमला देवी पिता देवो जनार्दना. अजून काही मंत्र आहेत, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षांदेही च पार्वती. माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वरा. मातृत्व दिलं स्त्रीला आणि पितृत्व दिलं पुरुषांना. वारकरी संतांनी तोच कित्ता गिरवला. भाषा बदलली, व्रत बदललं, अनुष्टुप बदललं, सरधरा वसंत तिलका भुजंग प्रयाग व्याकरणातलं वृत्त बदललं, पण ढाचा तोच राहिला. आणि तो ढाचा मराठी अभंगात उदयाला आला. आणि ते म्हणाले, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, 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 धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. किंवा अजून काही प्रमाण देता येतील. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा
के म्हणे ऐसा भक्ताचा अंकित म्हणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा तालुका जजला काही विचारावं असं शिल्लक राहत नाही संविधानात. सुप्रीम कोर्ट हे भगवान ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा तो स्वतः आपल्या जन्मदात्या यशोदेला माता म्हणतोय, देवकीला माता म्हणतोय. मातृत्वाचा पराक्रम किती थोरला हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, ठाऊक आहे, पाठ आहे. इतिहासाचं संशोधन, पुराणाचे दाखले आपण सगळे पिढीजात परंपरेनं ऐकत आले आहात. त्यामुळे तो पंखा चालू आहे का हो मधला? त्या VIP का 2-4 जणी मधल्या? विठाला 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 जगाच्या नायकानं, जगाच्या मालकानं, जगाच्या उत्पत्तीकर्त्यानं आपल्या स्त्री शक्तीला, आईला आई म्हणावं यापेक्षा वेगळं काही शिल्लक राहिलेलं नाही. अजून एक अपरिचित प्रकरण सांगतो मदन महाराज तुम्हाला आणि उमेश महाराज तुम्हालाही. सगळ्यांना सगळ्या देवांचे चरित्र माहिती आहेत, पण मी गेल्या 2-3 महिन्यात, 4 महिन्यात गाणपत्य संप्रदायाचा एक विशेष चिंतनीय भाग माझ्यासाठी शिकतो आहे. आणि ते वाचन करताना, परिष्कार पाहताना, ते वाचलेलं मनात न ठेवता तत्कथनन तत्प्रबोधनन ते सांगितल्यावर वृद्धिंगत होत असतं, ते वाढत असतं. गणपतीच्या लीला फारच वाढल्या. कृष्णाच्या खोड्या वाढल्या तर गर्गाचार्य आणि कृष्ण बरा वागावा म्हणून गणपतीची उपासना सांगितली. आणि प्रमाणे पाठातले एक मास देवी खोडी नाही आणि प्रचिती ती आली ईश्वरीसी प्रमाण आहे. परंतु गणपतीच खोड्या करायला लागले, आता कुणाकडे जावं हा प्रश्न आहे. खूपच खोड्या वाढल्या. मग गणपती संप्रदायात काही आचार्य आहेत आणि उमेश महाराज ते अपरिचित आहेत. गुरुत्समद, गणकाचार्य, गालव, गार्ग्य, सुधाकर अशी त्यांची यादी आहे. त्यातले गुरुत्समद आणि गणकाचार्य या दोघांनी पार्वतीला विनंती केली की तुझं पोरगं चांगलं वागावं असं वाटत असेल तर अन्य पंथातले बुवा गुरु करण्यापेक्षा आणि प्रसिद्ध महाराजाकडनं माळ घालण्यापेक्षा पार्वती तुझे जे मालक आहेत आदिनाथ भगवान शिवशंकर, शमनाम करोति इति शंकराः, जगाचं कल्याण करतात ते शंकर. शिवशब्द कल्याणवाचक आहे म्हणून त्यांच्याचकडून गणपतीच्या कानात नाथ परंपरेचा मंत्र द्यावा. म्हणून अलकनंदेच्या परिसरात शक्तीने हाताला धरलं गणपतीच्या, म्हणजे पार्वतीनं, आणि गणपतीच्या कानात शंकरानं बोध मंत्र दिला. त्यामुळे गणपती ही देवता उमेश महाराज गाणपत्य संप्रदायाची नाथ परंपरेतली आहे. याच्याकडं काल परवा एक श्लोक माझ्याकडं आलाय. गजाननम तमहं वंदे गजकंथड रूपिणम विघ्नहरणम सदा नौमी रिद्धी सिद्धिप्रदायकम नमस्ते सृष्टिरूपाय नाथ रूपाय ते नमः भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. विठ्ठल 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 आपण बोलताना पंढरीनाथ भगवान की नाथ म्हणतो की, वैद्यनाथ, औंढा नागनाथ म्हणतो की नाही, पंढरीनाथ. हे जगत सगळं नाथमय आहे. देवीचे भक्त आहेत शाक्त, तेही नाथ पंथालाच कनेक्ट. ऊर्ध्वपुंड लावणारे आपल्या संप्रदायातले बुवा तेही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा नाथ पंथाला कनेक्ट. दत्त परंपरेतलं पैठण अगदी थेट तुका विप्रांच्या पासून गोपाळनाथांच्या पर्यंत दत्त परंपरेला कनेक्ट. समर्थ परंपरेत रामत्यांचं उपास्य असलं तरी रामानी लक्ष्मणानं सुद्धा नाथपंथाची दीक्षा घेतल्याचं चिंतन राची ढेऱ्यानं लिहून ठेवलेलं आहे.
आणि लक्ष्मणाच्या नावानं एक पंथ आहे, त्याला म्हणतात नटेश्वरी पंथ. तो लक्ष्मणाकडनं स्थापित आहे. परशुराम ही जी रेणुकानंदन आहेत, जामदाग्नी पुत्र आहेत, ते सुद्धा परशुनाथ आहेत असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे नाथ पंथात या सगळ्या देवी देवतांचा समावेश आहेच, त्यात गणपती सुद्धा आहे. आणि अशा नाथ पंथाला, वैष्णवाला, शाक्ताला, सौर्याला, वैदिकाला, राम उपासकांना, गाणपत्य संप्रदायाला आणि स्त्री शक्तीला सगळ्यांना आपल्या पोटात घेणारा एक व्यापक पंथ आहे, त्याचं नाव वारकरी. इथं तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या, पण निवांत एकांतात बसल्यावर वाजवा जेव्हा लक्षात येईल तेव्हा. श्रोता कसा टॅलेंट लागतो, मुरदाड मंडळी नसावी. विठाला विठाला म्हणून फार ग्रामीणला जाऊ नये, जरी नाम सप्ताह जुना असला तरी, कारण त्यांची कॅपॅसिटी स्वीकारण्याची कमी असते. क्रिकेटच्या मंचात डाव रंगात आला आणि बॉल आल्यावर बॉल घेण्यासाठी त्यातला एक प्लेयर जीवाचं रान करतो की नाही, पडतो, लागतं, उडी मारती, घसरतो, पण बॉल पकडतो. मग आनंद मिळतो, टाळ्यांचा कडकडाट होतो, पोरपुरी खुश होतात, झेंडे हलवतात. टीव्हीला बघता की नाही तुम्ही, काही कमी कपड्यात असतात, काही पूर्ण कपड्यात असतात, काही एकच कुल्फी एकटे खातात, काही दोघं मिळून खातात, असे प्रकरण असतात. बॉल घ्यायला जसं जीवाचं रान करतो, तसं कीर्तन हा क्रिकेटचा मॅच आहे. हे माझे प्लेयर आहेत सगळे. काही राखीव असतात, माईक जवळ ते कॅबिनेट, अन्य राज्यमंत्री, काही अपक्ष, या तिघांना घेऊन मला सत्ता टिकवायची इथे या गावात. वाक्याचा बॉल आल्यावर, वाक्यरूपी बॉल तत्वज्ञानाचा किंवा रससाहित्याचा किंवा सिद्धांताचा किंवा स्वरतालाचा बॉल आल्यावर तुम्ही कॅच करायला पाहिजे की नाही. मग कशात कॅच करणार तुम्ही तो बॉल? ही जागाच नाही टाळ्याची, तुम्ही जाम कच्चे आहेत. विठाला क्रिकेटचा बॉल हातात कॅच करायचा आहे, वाक्याचा बॉल कशात कॅच करायचा आहे? आई काजी तुम्ही भक्त भागवत, 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 कराराला तेही सत्य करा, ए कराराला सत्य करा, कराराला सत्य करा, किंवा तुम्ही ऐकाजी कान माझ्या कानाने काय ऐकायचे? अभद्रा आणि कर्णांत वातैर धुणे येते. कानाने काय ऐकायचे? श्रवणांचे श्रवण, घ्राणाचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा, पखवाजाची चाट, क ग, टाळांचा केनकिनाट, स्वरांची स्पंदन, वक्त्याचे वाक्य, टाळकऱ्यांचं प्रमाण, हे ऐकायला मंडपात तुम्ही इतकं पंक्तीला आहेत. पुंडली कवर मारला फुसकार काय चाललं. श्रवण करणारा श्रोता अपेक्षित आहे. आणि कीर्तन मंडपात येणाऱ्या काळात आपल्याला वेल एज्युकेटेड लोक अपेक्षित आहेत, यांना शार्पनेस आहे, कळत आहे. जुन्या लोकांच्या पाठांतर आहे, पण ते कट्टरपंथीयासारखं वागतात, सामावून घेत नाहीत इतरांना. सॉफ्ट असलं पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे, कालदेश परत्वे बदललं पाहिजे, लवचिक झालं पाहिजे. श्रोते हो, सगळ्यांनाच प्राधान्यानं या संप्रदायात येता जाता येतं. विठ्ठलाला उपास्य मानलं, पण चैत्रात झाले रामराज्य काय ओने आम्हासी म्हणालेच की नाही. पौर्णिमा चैत्रातली आली, क्रमाने जाऊया एक एक महिन्यात, तर मग हनुमंतराय जगात अवतीर्ण झाले. फार सुंदर अभंग आहे नाथरायांचा. रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार, रुद्र 11वा अवतार,
अकरावा अवतार रुद्र अकरावा अवतार रुद्र अकरावा अवतार करी दुष्टांचा संहार करी दुष्टांचा संहार दुष्टांचा संहार करी दोषांचा संहार नाम घेता जाय नाम घेता जाय नाम घेता विघ्नदाय नाम घेता विघ्नदाय सगळ्यांचं वर्णन करणारा हा संप्रदाय आहे. शिवरात्र आली रे आली की शिवभोळा चक्रवर्ती त्याचंही स्मरण केलं. भाद्रपद आला किंवा माघमास आला की एक धरल्या चित्ती आम्ही रखुमाईचा पती म्हणणाऱ्या अट्टहासातल्या संप्रदायातले थोर आचार्य, परंतु सगळ्यांना बरोबर घेण्यासाठी ॲडजस्टमेंट प्रकरण व्यापक करतायत. ऐकताय ना, आपली म्यान मोठी करतायत आणि ते म्हणतायत लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे सुनंद लंबोदरा तुझा शोभे सुनंद लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड लंबोदरा तुझा शोभे सुनंद लंबोदरा तुझा शोभे सुनंद करीतसे खंड दुश्चिन्हांचा करीतसे खंड दुश्चिन्हांचा चतुर्थ आयुधे शोभताती हाती चतुर्थ आयुधे शोभताती हाती चतुर्थ आयुधे शोभताती हाते चतुर्थ आयुधे शोभताती हाते. मार्गशीर्ष आला रे आला की पहिलं मेरूचे शिखरी पहिलं मेरूचे शिखरी पहिलं मेरूचे शिखरी पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी एक योगी निराकारी योगी निराकारी योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी मुद्रा लावणी खेचरी मुद्रावणी खेचरी मुद्रावणी खेचरी प्राणायामी बैसला प्राणायामी बैसला 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 ज्ञाते लोक आहेत त्यांना यातला भाव आवडला असेल. तालाची बैठक, त्याची नजाकत, शब्दांची पेशकारिता, शब्दांच्या अलंकारित आकाराची बैठक, काय हळवापण, काय पूर्वजांची कृपा, फारच अप्रतिम आहे.
मला त्या मंजुश्री पाटील कुलकर्णींनी एक गायलेली गवळण आहे पापडीच्या पाड्याला पनवेलला संगीत महोत्सवात. जयवंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगलूरकर आणि अमृत आश्रम आमच्या तिघांची कीर्तनं. पण मला केवळ कीर्तन नाही, जर मेजवानी असेल तर पुढचं कीर्तन करून मी भजनाला बसतो. मला आवडतं ते. गाता येत नाही मला, वाजवता येत नाही, पण मला आवड जाम आहे. आवड आहे. एखादा पदार्थ एखाद्याला आवडला मग त्याला करता येतो का तो? नाही करता येत, पण आवडतो की नाही? तसं मला हे आवडतं पण करता येत नाही, अशी अडचण आहे. नाही तर काही म्हणतील जरा म्हणून दाखवा. म्हणता आला असतं तर हा धंदा मी केला असता का? आणि शपथ घेऊन सांगतो 7 दिवस आता परवडत नाही हो. जरा शिका आळंदीच्या पोराकडनं. एका दिवसात 21 31 विठाला विठाला याच्या पुढे ओव्हरटेक करतो मी. त्याच्या कलागुणांची किंमत का नसावी? गुणा गुणज्ञेषु गुणहा भवन्ति. जसं भक्तांचा महिमा भक्तची जाणती तद्वत गुणा गुणज्ञेषु गुणहा भवन्ति. मी सेख्यान का केला? मला लग्न करायचं त्यांच्याबरोबर. काय पळून जायचं आम्हाला दोघाला कृष्णेच्या काठी? अजिबात नाही. पण ज्याने जे उत्तम केलं त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. भारतीय संस्कृती लक्षात. आता आमच्या पेटीवादकाला काळी 1, काळी 2, काळी 3ची सवय. हे पांढरा अवघड आहे. मला यांनी आता एकाने विचारलं स्वर कोणता लावायचा आहे. म्हणलं सचिनला आमच्या बऱ्याच लोकांना कळलं नाही हे काय. त्यांना वाटतं गरम, त्यांनी पंखा लावला समोर. याचा अर्थ असा होता पांढरी 2 लावा. सांकेतिक खुणा आहेत, कळल्या पाहिजेत आपल्याला. प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या खुणा त्यांच्यात जशा कळतात तशा आपल्या खुणा आपल्याला कळल्या पाहिजेत. विठाल विठाल मला एक प्रमाण पाठणे मदत करा. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, भूत ज्ञानाचा पाजळती, भूत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येयो जगदंबे, गोंधळा येयो जगदंबे, गोंधळा येयो जगदंबे, गोंधळा येयो जगदंबे. मूळ पीठ तू अंबे, मूळ अंबे, मूळ पीठ तू अंबे, मूळ पीठ तू अंबे, गोंधळा येयो जगदंबे, गोंधळा येयो जगदंबे, गोंधळा येयो जगदंबे, गोंधळा येयो जगदंबे. वारकरी संतांनी कुणाला सोडलं नाही, कुणाला. अगदी कनकगिरी पर्वत आहे आळंदी ते पंढरी जाताना. अरे बोला की आहे की नाही? कनकगिरी पर्वत तुमच्या डोक्याच्या पलीकडचा आहे. जेजुरी 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 आहे ना. आणि पिवळा चुटूक का? लग्न झालं, नवरा नवरी कुलधर्म कुलाचाराला गेली की खोबऱ्याचे तुकडे कुटुंब उचलणं, हळद भंडारा उधळतात. आणि मग ती हळद डोंगराच्या पर्वताच्या रांगेवरती आच्छादन करते. ऐकताय ना? थर करते थर. सूर्यकिरण उदयाला येतात आणि कवळे किरण त्यावर पडले की पर्वत सोन्यासारखा दिसतो, म्हणून कनकगिरी पर्वत. काय नाव आहे त्याचं? कनकगिरी पर्वत. वारकरीने त्यालाही सोडलं नाही. अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझा मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी. अहं माझ्या सोहम माझ्या प्रेम नगरावारी, माझ्या सोहम माझ्या प्रेम नगरावारी, दोन्ही भजनी लागा, देव करा कैवारी, भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, माझ्या मल्हारीची बारी.
महाराष्ट्रातल्या संतांनी कुठल्या देवतेला, महाराष्ट्रातल्या संतांनी कुठल्या पंथाला डावललंय असं मला माझ्या आतापर्यंत स्टडी करताना अभ्यासात आढळलेलं नाही. अन्य पंथातले लोक कदाचित संकोच करत असतील, परंतु आपल्या लोकांनी मात्र सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचाच विडा उचलल्यामुळे. अजून सोपं उदाहरण सांगतो. ओढे आटतात, नद्या आटतात, परंतु सागराची कधी तक्रार जलसंपदा मंत्रालयाला आहे का की यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस कमी पडल्यामुळे यावर्षी जरा माझ्याकडे तणावाचं वातावरण आहे का? आहे का? असं अजिबात नाही. तसं वारकरी सागर आहे ना, तरी ते समुद्राची होबोनी ठेले ना, तरी ते समुद्राची होबोनी ठेले ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले यातायात निमाले घना घनानंद जे मोही घर आयोषा, मोही घर आयोषा, मोही घर आयोषा, मोही घर शोभा गुरटूंचं आहे. ती चाल चोरली, ती सांगितली कशातनं घेतली ते. पुरंदासजींचं पद आहे, मोही घर आयोशाम. कोणाचं म्हणतो हे त्याचंच नाव आपण घ्यावं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायला मल्हारपंत कुलकर्णी, कोंडाजी व लोहकरे ऐकताय काय? कानोबाराय दिहूकर महाराजांचे बंधू, शिवबा कासार, रामेश्वर भट्ट, वाघुलीकर आणि कडूसचे गंगाराम वा मवाळ या ध्रुव चातक मंडळातल्या 14 जणांपैकी काही सदस्यांनी विचारलं, महाराज आपल्या पंथात, आपल्या संप्रदायात, आपल्या वैदिक धर्मात, आपल्या भागवत परंपरेमध्ये उपासना करायची, भजन करायचं, कीर्तन करायचे, ते गणपती आहेत, ते शैव आहेत, ते शाक्त आहेत, ते द्वैती आहेत, ते अद्वैती आहेत, ते केवळ अद्वैती आहेत, ते द्वैताद्वैती आहेत, ते मधुराद्वैती आहेत, ते समर्थ परंपरेचे, ते दत्त परंपरेतले आहेत, हे नाथ परंपरेतले आहेत. या सगळ्यांना आपल्याकडे येता येतं का? महाराज म्हणाले येता येत नाही असं म्हटलं कोण तुम्हाला? मग या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देताना येथे न सरे दुसरी, येथे न सरे म्हणा की मला म्हणता येथे न सरे दुसरी आटे, काय काय येथे न सरे दुसरी आटे, येथे न सरे दुसरी आटे, येथे न सरे दुसरी आटे, येथे न सर 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 दुसरी आटे. देवा भेटी जावया, देवा भेटी जावया जावया, तुझी गावाए गजते, तुझी गावाए गजते, भेटी जावया, देवा भेटी जावया, तुझी गाजते, करोनी
भरकले करुणे रीते कले बर करुणी रीते कले बर तुझे गजावाजते तुझे गजावाजते तुम्हाला तुमच्या बायकाची, तुम्हाला तुमच्या लेकराची शपथ आहे. टाळ्या वाजवा ना वर, किती चांगलं झालं. ज्यांनी जे चांगलं केलंय त्याला चांगलं म्हणणारे विरोधकही असू द्या, पण चांगलं असेल तर चांगलं म्हणा. सत्तेतल्याला तर कोणी चांगलं म्हणेल, पण एखाद्या सत्तेत नसल्याने सत्तेतल्याला रिस्पेक्ट दिला तर चांगलं म्हणावं. काय गायलं त्या दोघांनी. मला आत्ता जरा प्रॉब्लेम झालता, इथे सापडत नव्हतं, त्रास होत होता. जे येत नाही ते येत नाही सांगायला लाजायचं कारण काय. मला गौसेना सापडेना म्हणून तुम्हाला म्हणून प्लीज जरा म्हणा तुम्ही. यासाठी माणसं कॅबिनेट लागतात आपल्याजवळ. की चिंता करू नका देवेंद्रजी, मी तुमच्या बरोबर आहे, दादा म्हणाले. आणि मग एकनाथरावने असं केलं. जबरदस्त साला. नंबर 1 पीटी वादकाला आणि ह्या सगळ्या जणांना एकदा इतक्या टाळ्या वाजवा की तुमचं ॲक्युप्रेशर वर करा, वर करा हात. थँक्यू. आणि आता तुम्ही कॅमेरामन टायटल खाली लिहायचं की चिंचनेर लिंब येथे कीर्तनात मंत्रमुग्ध झालेला श्रोता. काय लिहायचं? कीर्तनात मंत्रमुग्ध झालेला श्रोता. एखादी पोरगी पाहायला गेल्यावर कळतं फोटोत रंग वेगळा होता आणि प्रत्यक्ष वेगळी होती. तुम्हाला ती किमया, कोणाला हसवायचं, कोणाला रडवायचं, कोणाला झूम करायचं, कोणी आशा दाखवायची मुडदेस करता येईल. छान. काय झालं, कीर्तन रंगात येण्याची वेळ आणि कीर्तन संपण्याची वेळ एकत्र आली. जन्मभर 65 वर्ष दादा प्रपंचात कष्ट करायचे, 65-70 वर्ष. आणि शेवटच्या टप्प्यात बंगला बांधायचा, 1-2 कोटीचा. पण वास्तुशांती दिवशीच अंगावरून वारं जावं. नाही कळलं तुम्हाला? जाऊ नये पण जावं. समजा केवढं दुःख आहे. तसं कीर्तन नावाचं घर उभा करत इथपर्यंत आणलं. आता रंगणार आहे तेवढ्यात कीर्तनाची वेळ संपली, म्हणजे अटॅक आला. दृष्टांत कळतं ना तुम्हाला सगळ्यांना. मला तर वाटतं उमेश महाराज अजून 2-3 तास कीर्तन मी करावं. आल्यावर मी कंटाळवाणा झालो होतो, नको वाटलं होतं. मदन महाराज म्हणले चिंता करू नका, पेटी वादक चांगले मिळाले, म्हणणारे 51 बळी मिळाले. आणि मंडपावरचे हे सगळे चेहरे तर इतके सुंदर आहेत, अप्रतिम अप्रतिम. हे बघा, भारतीय हिंदू पोशाखात आली. वर अंगरखा, खाली सकच्छ वस्त्र, यांच्या डोक्याला कॅप आहे. आता येणाऱ्या काळात हे स्वच्छता अभियानामुळे पोरगी का पोरग कळतच नाही. मराठी नाही कळत तुम्हाला? कळतच नाही. एकदा माझ्या गाडीला एक अशी गाडी करून गेली. मी म्हणलं अरे काय नालायक पोरग आहे ते. ड्रायव्हर म्हणला तुम्हाला अजून कळत नाही. म्हणलं काय? मुलगा नाही मुलगी येते. ज्याचं त्याला कळत असतं, आपल्याला काय कळतं त्यात. ज्या त्या क्षेत्रात ज्याची त्याची PhD पारंगत असते.
आणि मला कळलं असतं तसे कपडे आणि दाढी जटात मी राहिलो असतो. कसं छान पर्सनॅलिटी ठेवली असती माझी, स्मार्ट एकदम. आमच्या नशिबात नाही. लोणावळ्यात जोड्या पाहिल्या माझी जाम जळते. आणि ही खुर्ची मला आवडली. काही काही सप्ताहात कीर्तनाची खुर्ची माझी ती नवरा नवरीची एक मांडतात. मी इकडे पाहतो इकडे पाहतो, नाही कोणी. मग कुणीच जवळ नाही, याला जवळ घेतो, ये बाबा. काय करणार? बाद झाला का दृष्टांत एवढा? काय जगण्यापुरता झाला, बाद झाला. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बर का मदनजी, आपल्या संप्रदायात व्यापकपण आहे. आपल्या संप्रदायात येथे नसरे दुसरी आटी देवा देवा भेटी जावया. फक्त तुकोबाराय निवडलेल्या अभंगाच्या ध्रुव चरणात म्हणजे दुसऱ्या चरणात सूचना देत आहेत. दुसऱ्या चरणात तोची एक धावा एक चिती तोची 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 धावा एक चिती करुणी रीते कलेवरा करुणी रीते कलेवरा तुझी धावा एक चिती तुझी धावा एक चिती करुणी रीते
एकात अनेकत्व आणि अनेकात एकतत्व पाहण्याची सवय आपल्या संप्रदायाने आपल्याला लावली. या निरागस विद्यार्थ्यांनाही धन्यवाद. मी काय करतो मदनजी, कीर्तनातला प्रत्येक विषयी कीर्तनमय करायचा प्रयत्न करतो. पोरं उभे होते, त्यांना हालायला लावलं, मागं पुढं करायला लावलं, यांना घ्यायला लावलं. त्या लेकरांना कोण घेणार आहे? त्यांचे गुरुजी घेतील, पण त्यांना कोण घेणार आहे? म्हणजे स्कॅनिंगमध्ये याच्यात त्याच्यात सगळीकडे सगळ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, सगळ्यांना जवळ घेतलं पाहिजे. 8 एक तोची एक द्यावा चित्ते. सप्तमी एक वचन आहे व्याकरणाच्या नियमाप्रमाणे. परमात्मा तुम्ही तुमच्या चित्तात घ्या, शंका आणि समाधान. उत्तर पक्ष पूर्व पक्ष मीच करायचा. केशव महाराज, तुमच्या आणि माझ्या चित्तात परब्रह्म परमात्मा नाही काय? बोला लवकर, खाली बसल्या बसल्या, होय किंवा नाही. परब्रह्म आहे का? आहे आहे आहे. तुम्हाला कळतं का आहे ते? असू नाही कळतं का? नाही कळत. मृगाच्या बिंबीत कस्तुरी असते, तिला ते कळतं का? पण त्या सुवासासाठी ती रानावनात फिरते. मृगाची अंगी कस्तुरीचा वास जवळ आहे, पण ती सुगंध शोधत फिरते. तसं जीव नावाच्या मृगांनो, ब्रह्म तुमच्या जवळ आहे. ब्रह्म कोणा जवळ आहे? माझ्या तुमच्या सगळ्यांच्या जवळ आहे. पण आवरण आणि विक्षेप नावाचे दोष आले. कोणते दोष? चालता चालता वेदांत आवरण आलं आणि विक्षेप आला. मराठी सांगतो, पूर्वी ग्रामीण भागात प्रौढ शिक्षणचे वर्ग भरायचे. कोणते? प्रौढ शब्द आहे बरं का, ढ ढगाचं. हे प्रौढ नाही. काही काहींचे श्लोक मी ऐकतो त्या काल्याच्या कीर्तनात. बिभ्रद वेणुम जठर पठयो हो शृंगवेत्रे चकुक्षे वामे पाणो मसृण कमलं तत्फलान्यंगलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसृदो हासय नर्भस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे. ते भय बुभुजे यज्ञ भुग बाल केली ही, ती बुग बाल केली ही नाही. नाही कळलं तुम्हाला? प फ ब भ म य र ल व च च ज झ न त थ द ध न हे अक्षर स्वच्छ त्या प्रसंगाला उमटली पाहिजे. तालव्य कोणतं आहे? ओष्टव्य कोणतं आहे? अण कोणता मोठा आहे? न कोणता मोठा आहे? ना कीर्तन की कीर्तन? कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. मग सुरुवातीला म्हणायचं काय अभ्यास यांचा. मला म्हणावं लागतं काय अभ्यास आहे या महाराजांचा. हार घाला, जाऊ द्या यांना, मंडपात जाऊ द्या कीर्तन करायला. दुर्दैव निर्माण झाले, दारिद्र्य निर्माण झाले. प्रगती प्रसिद्धी वाढली आहे, पण ज्ञानाचा प्रचंड अभाव आहे, उपासनेचा प्रचंड अभाव आहे. प्रौढ शिक्षणचा वर्ग भरला आणि MSCBचा लावलेला एक दिवा, एक बल्ब, एक होल्डर, फिक्जिबल वायर असं अडकवलेलं. 25चा बल्ब त्या काळात वॅट 0 किंवा 25 आणलेला. एका फळीला, अँगलला, खिळ्याला, चुईला कुठेतरी अडकवला. शिकायला म्हाताऱ्या. आता मी म्हाताऱ्या शब्द घेतल्याबरोबर तुमचा कॅमेरा 2-3 म्हाताऱ्याकडे गेला पाहिजे असा. बरोबर बरोबर आहे की नाही? शूटिंगचं शास्त्र काय? म्हाताऱ्या, अशा वयस्कर. असं ऐका ना. कशा? ऐका ना इकडं. हे खोबळा आत गेला पाहिजे असा. दाताशे थकलेल्या एकदम. म्हाताऱ्या आणि म्हातारे. असे वृद्ध शिकण्यासाठी कुठे वर्ग भरला. आणि DED BED शिक्षक शिकवायला. MEd DEd BEd BPEd शिकून नोकरी नसल्यामुळे ज्याला लागलं ED ते BEd. प्रौढ शिक्षणचा वर्ग भरला आणि MSCBची लाईट गेली. 3 गोष्टी कधी जाताना सांगते. एसटी लाईट आणि प्रेमाची पोरगी. म्हणून चिवळ्या सावध राहा. विठाल 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 तेवढ्याच वेगानं येतात आणि तेवढ्याच वेगानं जातात. मग आता शासनाच्या स्कीम, गुंडाळ फळे बरं का बहुलकर. कोणते फळे? गुंडाळ फळे, खडूचा बॉक्स आणि कंदील. पूर्वी कंदील होते, त्याला एक वर कडी, वर एक हेड, डोकं, मध्ये काच, त्याच्यामध्ये वात, खाली फाउंडेशन मध्ये रॉकेल. बरोबर आहे. त्याला फिरवायला एक असं वर घ्यायची, खाली करायची. जुन्या स्त्रियांना माहिती, कंदील भडकायला लागला, अंधूर व्हायला लागला की त्याची काजळी काढायची आणि मग खोबऱ्याचं तेल त्याला लावायचं, म्हणजे तो दिवा भडकत नव्हता.
प्रौढ शिक्षणच्या शिक्षकाला या प्रपंचातल्या क्रिटिकल गुंतागुंती काय माहिती आहेत. त्याच्या पुस्तकातच ते नव्हतं कंदील साफ करणे. नाही कळलं तुम्हाला? हे ग्रामीण भागातल्या स्त्रीला कळतं. दादा म्हातारी म्हणली कंदील पेटत नाही, रॉकेल ओत. शिक्षकाने कंदिलावरती रॉकेल ओतले. विभक्ती प्रत्यय कळतो कोणाला व्याकरणातला? कंदिलामध्ये कंदिलावर वरून ओतले, काडी लावली, भडका झाला. वयस्कर म्हातारी सुपिरियर खोली, सुपिरियर खोली, चांगली, उत्तम. 2 मिनिटात ओलीचा खाली आली. मला यापेक्षा खालचे विनोद नाही करता येत. आणि शिक्षकाचा पाय सटकल्यावर कळलं काय पडलंय खाली. मी गेलो म्हणालो हा बत्तासा आहे. दृष्टांत संपला. खेड्यातली म्हातारी अशी उठली आणि ती म्हणाली, मास्तर तुला कुणी केलं रे मास्तर? तुला नाहीस तर काच इकडं काढ. कंदील शांत झाला, काच काढला. शिक्षकांनी काच घेतला, ऐकताय ना, कंदिलाचा. आणि इथे क्रिकेट खेळणारी पोरं चेंडू इथे पुसतात. का पुसतात त्यांनाच विचारा, मला माहिती नाही. सगळ्या जागा ॲक्वर आहेत, ही जागा प्लॉटिन रिकामी आहे. शिक्षकांनी तसा काच घेतला आणि इथं पुसला. दोघांना विचारतो, किती वर्ष काच वरून पुसल्यावर आतली काजळी जाईल? काच किती वर्ष पुसल्यावर काजळी आतली जाईल? बोला ना. दृष्टांत संपला. देह नावाच्या 3.5 हाताच्या या कंदिलामध्ये चैतन्य रूपी दिवा आहे. दीप, त्याचं नाव ब्रह्म आहे. बॉडी आहे, तो काच आहे, खाली फाउंडेशन आहे. आणि मूलाधार चक्रातून त्या ज्योतीला वर आणलंय. ऐकताय ना वेदांत शास्त्र? वर आणलंय, त्याला पेटवलंय, पण प्रकाश पडत नाही. ज्ञानोबाराने विचारलं काय झालं? मी अविवेकाची काजळी पेडोनी विवेक दीप उजळी. तैयोगिया पाहे दिवाळी निरंतर. आता दिवाळी झाली, प्रकाश पडला. हा कंदील खराब झालाय तुमचा माझा. काजळी आलेली आहे. काजळी कुठनं आली आहे? क्षमा मागतो, बद्धकोष्ठता झाली, पोट खराब झालं. वरून का आतून? ऊर्ध्वगामित्व सुरू झालं. आतून का बाहेरून? अधोगामित्व सुरू झालं. वरून का आतून? आतून. रोग होतात ते आतून का बाहेरून? स्किन सोडली तर सगळे रोग आतून आहेत. मग त्याला मूलाधार चांगलं लागतं. मूलाधाराची देवता आहे गणानांपती इति गणपती. म्हणून कोणत्याही विद्येत प्रवेश करता गणेश पूजन आरंभाला करावं लागतं. का? मूलाधार स्थितोष नित्यम. काजळी आली आतून आणि स्वच्छता चालली वरून. उठा उठा, पहाट झाली, मोती स्नानाची वेळ आली. आरोग्याचे रक्षण करीतो लाईफ बॉय. लाईफ बॉय ज्याचे घरी रोग तेथे वास करी. लाईफ बॉय. मी तर सगळ्या साबणा रामदेव बाबापासून आर्ट ऑफ लिव्हिंग पर्यंत सगळ्या लावल्या, पण मी काही स्वच्छ झालो नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ मन काय करील साबण, नाही निर्मळ मन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. उमेश महाराज, फ्रॉड आतून आहे, ब्लास्ट आतून आहे, विभाजन आतून आहे आणि वरून चालली स्वच्छता आवरणाला. वारकरी संतांचं म्हणणं तसं नाही.
आता काय करा, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चतुष्टयाला देह चतुष्टय म्हणतात. यापैकी तुम्ही आणि मी परमेश्वराला प्रार्थना करायची, माझ्या चित्तात वास्तव्य करा. चित्ती तुझे पायी डोळा रूपाचे ध्यान, किंवा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाई भवहातारी दातारा. घरात अंधार आहे, मेणबत्ती किंवा आकाशदीप किंवा दिवा पेटवला, मर्क्युरी व्हेपर लॅम्प लावला केशवजी, खोलीतला अंधार राहील का जाईल वो? अंधार 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 जात नाही कुठे, अंधार खोलीतच असतो. पण अंधार प्रकाशापुढे दाबल्या जातो. नाही कळलं? ज्ञान अज्ञान सगळ्यालाच आहे, पण ग्रंथ वाचनानं अज्ञान दाबल्या जातं, ज्ञानाचा उदय होतो. सोपं गणित आहे. चित्तात श्रीहरीला साठवायचं. तोची कधी हवा चित्ते पण 8 आहे. करुणी रीते काम क्रोधादी विकार बाजूला गेले की हे रित होतं, रिकाम होतं. मग तुका म्हणे परमात्मा म्हणतात, परमात्मा देव ईश्वर तिथे येतो आणि स्थापन होतो, असं तुकोबऱ्याचं वचन आहे. षड उर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवोणी. उर्मी वेगळ्यात नावं सांगतो, आशना, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, केला षड उर्मीचा मार, 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 केला षड उर्मीचा मार. तुका म्हणे खुंटे आस, आस अपेक्षा आकांक्षा भावना. आस शब्द नादब्रह्म वाचक आहे. मी वाजवलं पण आस नाही आली, इथे नादब्रह्म वाचक. आणि आस शब्द संत साहित्यात इच्छा वाचक. तुका म्हणे खुंटे आस, तेथे वास करीतो. जिथे अपेक्षा समाप्त झाली आहे तिथे परमात्मा येऊन थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज हात वर करा, हात वर करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका म्हणे खुंटे आस, 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 तुका म्हणे खुंटे आस. तेथे वास, आहा, तेथे वास करीतो, तेथे वास करीतो. तुझी एक ध्यावा चित्ते, तुझी एक ध्यावा चित्ते. तेथे वास करीतो, तेथे वास करीतो. तुझी घावा एक चित्ते, तुझी घावा एक चित्ते. करोनी रीते कलेवर करोनी रीते, करोनी करोनी रीते कलेवर करो
करुणीर्ते कलेवर 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 करुणीर्ते कलेवर इको द्या कलेवर 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 करुणीरिते कलेवर तुझे जगावशिते तुझे जगावशिते जगावशिते या पवित्र चिंचणेर निंब तालुका जिल्हा सातारा या कृष्णेच्या काठी संपन्न होणारा हा नामयज्ञ आणि चिंचणेर राज्यस्तरीय पुरस्कार हा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्याच पवित्र मातीतल्या या श्री डॉक्टरांना टाळ्या वाजवून तुम्ही सगळेजण स्वागत करा. आपल्या मातृभूमीतला आपल्या पंचक्रोशीतल्या एखाद्या व्यक्तीचा सन्मान हा आपला सन्मान असतो. फ्रान्स लंडनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदीजींना निमंत्रण दिल्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी रुसण्यात काही अर्थ राहत नसतो. ती ताकद वेगळी असते. मेरे भाई और बहनों, आज के रात्री 12 बजे कधी पाश्चाची बंद होईल सांगता येणार नाही, लक्षात धरा. आणि कधी आक्रमण होईल हे सांगता येणार नाही. त्यांना एकदा गुणगौरव मिळाला की सगळ्या मंत्र्यांना मिळतो. घरातल्या थोरल्या स्त्रीला हळदी कुंकाचं निमंत्रण मिळालं की धाकटीला असतंच. तसं आपल्या भूमीतल्या एखाद्या व्यक्तीचा पुरस्कार तो आपल्या गावाचाच पुरस्कार असतो, लक्षात धरा. आणि पुरस्कार यासाठी केला जातो की त्यांच्या कार्याचा आयाम येणाऱ्या काळात अधिक तीव्र गतीनं वाढावा. आणि याकरता दिला जातो की यापूर्वी केलेल्या कार्याचा तो घेतलेला आढावा अशा प्रकारचा असतो. म्हणून मनपूर्वक तुम्हाला खूप धन्यवाद देतो. मला अनेक बुवा प्रश्न विचारतात, जाईल त्या जिल्ह्यात तुम्ही तुमचं नातं सांगता म्हणून. मदनराव, माझंही या साताऱ्याशी नातं आहे बरं का. ही सावळी जोशी विहीर आहे ना वाईजवळची, दादाला विचारा, ती आपली आहे. हा, मी कधी पाणी पित नाही पण आपली आहे. आमचे मूळ लक्ष्मण भट्ट, नावावर नाही, ऍक्च्युअली इतिहास 1589 ते 1600. देवभक्त कथामृत नावाचा ग्रंथ प्रिंटेड आहे माझ्याकडे, त्यातला हे संदर्भ सांगतो. लक्ष्मण भट्ट योद्धे होते. शिवरायांनी त्यांना विचारलं काय देऊ, तर म्हणाले एक विहीर करून द्या येणाऱ्या पंथस्थांना. तर ती शिवलिंगाच्या आकाराची विहीर करण्यात आली. आणि मग लक्ष्मण भट्ट हे पुरंदर तालुक्यातल्या भोसलेवाडी जवळच्या राजुरीला राहायला गेले. आणि नंतर शिवछत्रपतींनी महाराजांनी त्यांना कामगिरीला पाठवलं कर्नाटक राज्यात. आणि तिथे सत्ता होती आदिलशहांची. आणि पुरंदर तालुक्यातून मानकोजी महाराज बोधल्यांचं घर आणि आमचं घर एक कालखंडात
मराठवाड्याच्या पवित्र मातीत विसावलं, पण आम्ही साताऱ्यात ती लक्षात धरा तुम्ही. या टाळ्या घेऊन मला काही आता नातं करायचं नाही किंवा काही एखादा फ्लॅट मागायचा नाही किंवा जाताना कीर्दत मला काही वाढवतील अशी अपेक्षा नाही. पण कीर्द त्यांच्या हातात आहे. कीर्द शब्दाचा अर्थ लिखाण, चिठ्ठी, दप्तर, 7-12, चतुस्सीमा, 8चा अ. कीर्द शब्दाचा अर्थ लिहिणे. आणि ते करतायत. आणि ते काही नुसते ईश नाहीत, उमेचे ईश आहेत. नाही कळलं? उमा आहे त्यांना. कित्येक बुवांना उमा नाही, परेशान आहेत, कुणीच मिळे ना. अहो शूरपणखा सर इरिस्पेक्ट दिनात उमा लांबच राहील. भाग्यवान आहेत तुम्ही. आणि भाग्यवंत हेच काम मापे नाम वैखरी. भाग्यवंताची लक्षणच ही आहेत की कथा कीर्तन. ते स्वतःच ज्ञाते कीर्तनकार आहेत. पण त्यांनी मला, केशवदादांना, येणाऱ्या सगळ्याच कीर्तनकारांना रिस्पेक्ट दिला, प्रेम दिला, आलिंगन दिलं. यातच मनुष्य जीवनात मोठा होत असतो. हा माझा स्वतःचा भाव आहे. स्पीकर चांगला, पेटी वादन चांगलं, पखावज उत्तम, ते विद्यार्थी चांगले, त्यांचे शिक्षक चांगले, हे टाळकरी चांगले आणि ऑडियन्स श्रोता चांगला आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतता राखली, बरं वाटलं मला. काही मुलं जरा त्रास देत होते, पण त्या आयांनी लेकरांना खूप सांभाळलं. नाही ते एक सिरियल मी लिहिणार होतो चिंचनेरवरती, आयांनो लेकर सांभाळा. मी ह्या प्रपंचातल्या लेकरांना भांडणाला कंटाळूनच संन्यास घेतला. आणि तेच जर पुन्हा माझ्या समोर आला असतं तर मला कृष्णेविना पर्याय नव्हता, लक्षात. पण मंडप शांत बसला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आता जरा सुद्धा न वाढवता थांबणारे फक्त विनंती तुम्हाला अशी, सगळ्यांना, सडकेवर, सडकेच्या आतले, मंडपातले, मंडपाच्या बाहेरचे, वर्गणी देणारे, न देणारे, सगळ्या जणांना रिक्वेस्ट आहे की पुरस्कार सोहळा संपन्न झाल्याविना कृपया कोणी उठू नये. तुम्हाला कालभैरवाची शपथ आहे. आता शेवटचं एक प्रकरण सांगतो. मदन महाराज, उमेश महाराजांनी माझं कीर्तन चिंचनेरला का ठेवलं त्याचं कारण आहे. कालभैरव या गावात दैवत आहे. बोला, आहे की नाही? आणि कालभैरवाची जी पत्नी आहे तिचं नाव जोगेश्वरी आहे. काय नाव आहे? आणि तिचं गाव आहे अंबेजोगाई, जिल्हा बीड. मी तिच्या माहेरातला आहे. आणि कोणत्या स्त्रीला माहेरातला मनुष्य बरा वाटतो. त्यामुळे परळीचे उखळीकर आणि बीडचा अमृत दोघ जण आल्यावर तिला किती आनंद वाटेल. ती सांगेल कालभैरवाला, अहो माझ्या माहेरातला आहे. कालभैरव दृष्टांत देतील उमेश महाराजाला, माहेरातला आहे, द्या जरा. होईन थोडा त्रास पण द्या. काय द्या? प्रेम द्या, बाकी काय द्या. काही काही ऐकणारे म्हणतात मंडपात आवाज वाढवा. मी म्हणतो आवाज वाढवण्यापेक्षा हे वाढवा. हो, आवाज कसा वाढवा? विठ्ठल जय 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 जय